काय हो, आपल्या आधीच कोणीतरी नेम साधला की काय? तिजोरी रिकामी कशी? आता मला काय माहित. गजा काका, हो तिजोरी कुणीही रिकामी करू दे, पण आळ कुणावर येणार? म्हणजे आपल्यावरच आळ येणार. हो ग हो, संशय आपल्यावरच येणार आधी. नाही, पण मग तुम्हीच साफ केली नाहीयेत ना? काहीतरीच काय, मग मी इथे कशाला आलो असतो? अहो पण मग आता काय करायचं? थांब थांब थांब, विचार करू दे, विचार करू दे. आणि तुम्ही पण विचार करा ना. अरे खांद्यावर डोकी कशाला दिली आहेत? खोपा घालायला? करा, विचार करा. बस ठरलं. आपल्यावर कोणी संशय घ्यायच्या आत आधीच आपण आपली तयारी करायची. सकू असते ना आत, मग तिनेच डल्ला मारलाय अशी आपण ओरड करायची. सखूवर आळ घ्यायचा? तो कसा? सांगतो. आधी की तिजोरीची किल्ल्या द्या. आता काय करायचं हे तुम्ही माझ्यावर सोडा. आम्ही किल्ले घेऊन सखूवरती आळ कसा आणणार ग? त्यांनाच माहित. यमुना. अगं आहे, यमुना ताई आहे. आहे रमाई, यमुना ताई आहे. अगं बाई, मी अशी कशी काय झोपले? आणि मी ते कशी आले? अगं तू सुद्धा माणूसच आहेस ना सकू. किती श्रम घेतेस, शरीर आहे, थकवा येणारच. आणि काल रात्री मी जेव्हा आलो तेव्हा तू इथे झोपली होतीस. मी तुला तिथे झोपवलं. अहो पण सासूबाई त्या मला हाक मारत होत्या ना. पुन्हा डोळा लागलेला दिसतोय. माझं चुकलं, मला डोळ्या लागला. तू उत्तम सेवा करतेस सखू. रमाई आता बरी होते. तुझा आवरून येत तोवर मी रमाई जवळ बसतो. जा. अहो नाही नको, आता सासूबाईंचं तोंड धुवायचंय, वेणीफणी करायची ना. तूच करशील ना, तूच कर, पण आधी स्वतःचा आटोपून तर ये, म्हणजे पूर्ण वेळ मग सोबत राहता येईल. बरं. आलेच. यमुना. हो रमाई. रमाई अगं काय यमुना करतेस? यमुना ताई इकडे फिरकणार पण नाही. सेवा करणं तर दूरच. अगं ती सखू आहे, सखू तुझी सून. ती सगळी सेवा करते. तुझी सखू. हो यमुना करते सगळं. अगं यमुना नाही रमाई, सखू. सखू नाव घेऊ नकोस त्या दळभत्रीचं माझ्या समोर. बर यमुने. बर असू दे. असू दे, कधीतरी तुला आणि सगळ्यांना कळेल. हो, यमुनेला काहीतरी महत्वाचं सांगणार होतात ना, सांगा ना. म्हणजे यमे, वहिनींची इतक्या वर्षाची मेहनत, म्हणजे त्यांची मिळकत, सोनं नाणं, रुके मोहरा, हे सगळी संपत्ती त्या त्यांच्या खोलीतल्या तिजोरीत आहे. हो, आणि रमा मावशी पुन्हा आधीसारखी होत नाही तोवर ही तिजोरी आपल्याला जीवापाड जपायला हवी. हो बाई, नाहीतर असं व्हायचं जाऊबाई आजारी आहेत त्या बऱ्या व्हायच्या आणि त्यांना तिजोरी रिकामी दिसायची.
म्हणजे कसं आहे यमी, तिला असं म्हणायचंय की त्या तिजोरीवर कोणी डल्ला मारला तर मग आपण सगळे फिकेला लागू ना, म्हणून आपण कोणालाही चोराला ऐती संधी द्यायची नाही की ये बाबा आणि सगळं लुटून घेऊन जा. खरंय, माझ्या हे लक्षातच नाही आलं. पण तिजोरीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत आहे? यमी, तू म्हणजे ना फक्त धुसफूस करत राहा, डोक्याने जरा विचार करू नकोस. अगं वहिनीची अवस्था बघतेस ना, अगं तिला थोडी तरी शुद्ध आहे का? आणि यमुने, सेवेच्या नावाखाली ती सखू रमा मावशीच्या खोलीत डेरा जमवून बसलीये. रात्री सुद्धा एकटीच असते, कोणीही लक्ष ठेवायला नसतं. आणि सखूच्या घराण्याचा इतिहास माहिती आहे ना, सगळे चोर, खोटे दागिने देणारे. ती सखू त्या तिजोरीच्या खोलीत एकटी राहते. रात्रभर ती तिजोरी साफ केली तर हो, आणि तिजोरीच्या किल्ल्या जाऊबाईंच्या उशाखालीच असतात. यमी, एवढा ऐवज त्या तिजोरीत आहे आणि वहिनींकडे किल्ल्या नाहीयेत, मग त्या किल्ल्या तुझ्याकडे असायला नको का? हो, किल्ल्या दिगू किंवा यमुने जवळच हव्या. अगं दिगू काही कामाचा नाहीये, तो नुसता बायकोचा बैल आहे. अगं वहिनींच्या नंतर सगळा ताबा यमुनेलाच मिळायला हवा, कारण आपली यमुना वहिनींसारखी धोरणी आहे. आणि तो दिगू कसला ग, तो आपल्या श्रीधर दादांसारखा भोळा भाबडा सांबाय नुसता. सगळा पैका अडका वाटून टाकायचा आणि त्या चाव्या त्या सुद्धा त्या सखूला देऊन टाकायचा ना.